आता पण अस्वस्थ वाटतंय. पण प्रियाने जे जे केलंय ते काल रात्री तर तुम्हाला माहित नव्हतं. मग नेमकं काय झालं होतं? मला काल अचानक तन्वीचा कॉल आला आणि माझ्याशी खूप प्रेमाने बोलली ती. मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून कॉल केला. आई, काल रात्री तू माझ्या स्वप्नात आली होतीस आणि तू मला सोडून खूप दूर जात होतीस. मी तुला हाका मारत होते की आई नको जाऊस, मला सोडून नको जाऊस, पण तरी तू मला सोडून दूर गेलीस. आई, तू मला माहेरपणाला बोलवत होतीस ना? मी विचार करते की 1-2 दिवसात घरी येईन. मला तुझ्याबरोबर बाबांबरोबर गप्पा मारायचाय, तुमच्यासोबत वेळ घालवायचाय. तन्वी माझ्याशी एरवी कशी वागते हे तर माहितीये तुला. आणि ती अचानक इतकं प्रेमाने बोलल्यानंतर मला जरा खटकलंच ते. वाटलं कशामुळे तिचं वागणं अचानक बदललं असेल. तू किती निर्दयी आहेस प्रिया. तुझा मुखवटा फाटणार हे लक्षात आल्यावर तुला प्रतिमा त्यांना हाताशी धरायचे. खरं सांगायचं तर मला तन्वीच्या हेतूबद्दल जरा संशयच आला आणि मग अपराधी वाटते. आपली मुलगी आपल्याशी छान प्रेमाने वागतीये आणि आपण त्या प्रेमाबद्दल शंका घेतोय. मुळात ती आपली मुलगी आहे की नाही अशी शंका येते आपल्याला. वाटणं स्वाभाविक आहे प्रतिमा. एरवी प्रिया तुमच्याशी कधी चांगली वागत नाही ना, म्हणून तुम्हाला अशी शंका आली असेल. हा, पण तिच्या बाबतीत तुम्हाला माया का वाटत नाही याची उत्तरं आपल्याला आता तरी शोधायलाच हवी. आपण आतापर्यंत कमी प्रयत्न केले का सायली? पण ही उत्तरं मिळवायची कशी? मी सांगते प्रतिमा आत्या, आज आपण सगळे अभिषेकाला जाणार आहोत ना? तुम्ही येऊ नका मंदिरात. का? सांगते, पण त्यासाठी मला कोणाची तरी मदत द्यावी. सायली ताई, किती दिवसांनी आठवण काढलीस माझी. कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त. मी खरं तर तुला आणि जानकीला दोघींना कॉन्फरन्स कॉलवर घेतलंय, कारण तुम्हा दोघींशी मला खूप महत्वाचं बोलायचंय. म्हणजे खरं तर तुमची मदतच हवी आहे मला. सायली, अगं असं का विचारतेस? जेव्हा जेव्हा मी संकटात सापडले तेव्हा तेव्हा तू माझ्या मदतीला धावून आलीयस. मग मी मदत करणार नाही असं होईल का? सांग, काय मदत हवी आहे, मी करायला तयार आहे. आणि मी सुद्धा. बरं, तुम्हा दोघींना प्रिया आणि तिचं वागणं तर माहितीच आहे. प्रतिमा आत्यांना सतत मनामध्ये शंका येतेय की ती त्यांची मुलगी आहे की नाही. त्यांना तिच्याबद्दल माया का वाटत नाही हा विचार सतत येतोय त्यांच्या मनात आणि ह्याचा त्यांना खूप त्रास होतो. मी अगदीच समजू शकते. आई मुलीचं नातं किती खास असतं. त्यात थोडा जरी दुरावा आला ना तरी तोही सहन करण्यापलीकडे असतो. हो, ज्या मुलींच्या आयुष्यात आई असते त्या मुली खरंच खूप भाग्य. पण त्या प्रियाचा करंटेपणा फक्त याच बाबतीत नाही, सगळ्याच बाबतीत आहे. आणि म्हणूनच मला तिची एक अंतिम परीक्षा घ्यायची आणि प्रतिमा आत्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कुठली परीक्षा? ह्या परीक्षेमुळे जर प्रियाला धडा शिकवता येणार असेल ना तर मी हातातलं काम सोडून यायला तयार आहे. तू फक्त सांग सायली ताई, काय करायचंय? हो, सांग. हॅलो अस्मी, ऐक ना, अगं आज जरा मला घरी यायला लेट होणार आहे. ऑफिसमध्ये जरा जास्त काम आहे. ठीक आहे. अगं नुसतं ठीक आहे काय? जरा रुसून बस की. कर ना हट्ट माझ्याकडे की मी घरी लवकर का नाही येते. कॅनडामध्ये असताना तू किती कटकट करायचीस माहितीये का, की मी तुला वेळच देत नाही म्हणून.